तुम्हाला माहीतच आहे मी कोकणात आले आहे तर माझ्या माहेरी, आणि आल्यानंतर ना अचानक मला समजलं, ही गोष्ट मला माहीत नव्हती. आणि त्याच्यानंतर माझ्या मामीने सांगितलं की आज वर्षश्राद्ध आहे, कारण का कालच आमंत्रण आम्हाला आला होता पण आम्ही बीचवर होतो त्यामुळे आम्हाला काही कळलं नाही. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मामाच्या घरी गेली. माझा मोठा मामा आहे तो एक्सपायर झाला आहे, तर आता त्याचा 3रा वर्षश्राद्ध आहे. त्यामुळे ते मावश्या, बरीचशी अशी फॅमिली, आमची खूप मोठी फॅमिली आहे, तर ती सर्वजण एकत्र आली होती आणि त्यांना मला बघून खूप आनंद झाला खरं तर, आणि मला सुद्धा. आणि दुसऱ्या दिवशी मग दर्शनासाठी गेली तर मला कंटिन्यू व्लॉग करता आला नाही, आणि आहो आणि मीच गेली होती, रुद्र नाही बोलला. त्यामुळे मग आम्ही दोघांनी छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं. जी काही मनोकामना आहे ती मागितली, कारण का इच्छा पूर्ण होतात बाप्पाकडं त्यामुळे. आणि छान असं डेकोरेशन वगैरे इथे तुम्हाला दिसतंय, कारण का आता गणेश उत्सव झाले त्यामुळे. फायनली घरी निघाली. तर घरी कुठे, ईश्वरपूरला. माहेरचे दिवस लगेच संपून जातात. तुमच्यासोबत असं होतं का? माझं तर एनी टाईम ना गडबडीतच असते, कारण का इकडे पण काही कामं पेंडिंग होती, त्यामुळे मला रिटर्न ईश्वरपूरला यायचं होतं. आणि मेढ्यामध्ये आले आणि तिथे नाश्ता वगैरे केला. फायनली पोचले इकडे. तर लाईक करा या व्लॉगला.